महाड दुर्घटनेत सावित्री नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तवेरा गाडीचे अवशेष भारतीय नौदलाच्या जवानांना सापडलेत। पुलापासून 300 मीटर अंतरावर या गाडीचे अवशेष सापडलेत। गाडीत 2 मृतदेह सुद्धा आढळून आलेत। MH04 7837 असा या गाडीचा क्रमांक आहे। 4 ते 5 मीटर खोल पाण्याखाली या गाडीचे अवशेष सापडले। गाडीत 2 मृतदेह असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिली। दरम्यान आता ही संपूर्ण शोध मोहीम आज थांबवण्यात आलेली आहे। ते आम्ही पॉम्पलेट छापलेले आहेत। आमचा मामा जो अजून भेटलेला नाहीये, त्याच्यावर आम्ही त्यांचं नाव, वर्णन आणि जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आमच्या घरातल्यांचे ते आम्ही लिहिले आहेत। कोणाला जर दिसले तर तुम्ही त्वरित संपर्क साधा। आम्ही तिथे स्वतः येऊ। कुठे जर असतील ते तर लवकरात लवकर संपर्क साधण्याचा प्रयत्न करा। पण ते कुठे गेले होते आणि कुठून कुठे येत होते? गुहागरला गेले होते सांगण्याप्रमाणे आणि येत होते मुंबईला। रात्री जी ही घटना घडली महाडची तेव्हा ते तवेरामध्ये होते। तवेरातली 6 माणसं भेटलेली आहेत। ड्रायव्हर सकट आमची 2 माणसं नाही भेटलेले आहेत। त्यात हे एक आदिनाथ यशवंत कांबळी। जर कोणाला भेटले तर लवकरात लवकर संपर्क करा। आणि दुसरे जयवंत मिरगल आहेत, ते आमचे चुलत मामा आहेत। माझे वडील गुहागरवरून मुंबईला येत होते। राहणारे आम्ही योगेश्वरीला आहोत आणि येताना हे दुर्घटना घडली। महाड दुर्घटनेमध्ये माझे वडील आज 13वा दिवस आहे, अजून बेपत्ता आहे। त्यासाठी आम्ही शोधकार्य चालू करतो। आम्ही स्वतः आमच्या परिवारातर्फे, माझ्या आत्याची मुलं आहेत, मी आहे, पण अजून काही पत्ता लागलेला नाही। पण आज प्रशासनाने काम थांबवलेलं आहे। ते आता पोलीस बोलले आहेत की भविष्यामध्ये जे काही आम्हाला भेटेल त्याच्यानुसार आम्ही घरातल्यांशी संपर्क करू। पण जर आम्ही आता आमच्या परीने प्रयत्न करू, जर कोणाची भेट झाली, आदिनाथ यशवंत कांबळी यांची हाईट आहे 5.4, जर कोणाची भेट झाली तर त्यांनी आमच्याशी संपर्क करा दिलेल्या नंबरवर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।